हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे खास मोदक. तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. आता मी पूजा करून घेते, मोदक बनवते. तर आणि आज रांगोळी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जे आपलं सकाळचं रुटीन आहे ते. आणि कदाचित संध्याकाळी गणपती बघायला पण जमतो, तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. पण तो स्पेशल बनवेल. तर इथे मोदकाची तयारी करते पहिले आणि मग पूजा करायची आहे. आणि सर्वात पहिले देवाची पूजा करून घेते, मोदक बनवते, हार पण बनवायचा आहे. आज आहे सुट्टी आहे, आता 2-3 दिवस सुट्टी आहे. परवाच्या दिवशी गणपती येतात आणि जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करून घ्यायची आपल्याला. आणि तर चला मग कंटिन्यू राहा. हॅलो गाईज, तर इथे मी जे गाजर आहे, तर गाजराचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि किसून घेतलेलं आहे. तर इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप गरम केलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि थोडेसे परतवायचे आहे. याच्यासोबतच मी गाजर जे आहे ते पण मी परतवणार आहे. छान सुगंध येतो तुपाचा. आणि आज आपण गाजराचे मोदक बनवणार आहोत. तर ही वेगळी रेसिपी आहे, तर कंटिन्यू राहा, स्किप न करता पूर्ण बघा. आणि खूप टेस्टी मोदक लागतात. जसं आपण हलवा बनवतो हलवा आपण जास्त थोडंसं पातळसा करतो, पण हे जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसर करायचं आहे की जेणेकरून त्याचे मोदक जर जमतील. तर इथे चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे मी. तुम्ही मोठ्या प्रमाणातसुद्धा घेऊ शकता. फक्त दूध याच्यासाठी घेतलं आहे की सुगंध पण येतो आणि शिजल्या जातात जे आपले गाजर आहे ते. तर बाजारामध्ये जरा वेगळंच गाजराचा कलर आलेला आहे, व्हिडिओमध्ये वेगळा दिसतो, तसा लाल रंग वेगळा दिसतो. तर इथे बघू शकता, झाकण ठेवून घेतलेलं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि छान तुम्ही कलर पण टाकू शकता. तर ड्रायफ्रूट्स पण आपले शिजतात जर ज्यांना नरम खायची इच्छा असेल तर. तर इथे छान परतवून घेते मी, परत झाकण ठेवून घेते आणि एकदम पूर्ण मऊसर आपल्याला करायचं आहे. आणि इथे विलायचीची पूड घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं साखरही बारीक केलेली आहे आणि ती आता याच्यामध्ये घालायची आहे. आणि गोड आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला गोड टाकायचं आहे आपल्या इच्छेनुसार. कोणाला गोड जास्त आवडते, कमी आवडते. आणि इथे मी साखरच टाकून घेते, कारण गाजर माझ्याकडे एकच होतं आणि मोदक बनवायचे आहे. तर तुम्ही मोठ्या प्रमाणातसुद्धा बनवू शकता, मोठेसुद्धा करू शकता. तर घरामध्ये मेंबर जर कमी असेल तर लहान मोदक तुम्ही केले तरी चालेल. आणि आता इथे छान शिजवून घ्यायचं आहे. साखर ही पाकवल्या गेली पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर थोडासा थंड झाल्यानंतर याचा गोळा बनतो. तर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जर घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे मी थोडंसं घट्टसरच करणार आहे. थंड झालं की ते साखर थोडीशी जे आपले गाजर आहे त्याला पण पकड येते आणि घट्टसर होऊन जाते. तर बघू शकता थंड होऊन राहिलेलं आहे. आणि साईडला पण बघू शकता तुम्ही. तिथे मी तूप भरपूर टाकल्या कारणाने आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर आता इथे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि खोबरं कीस जे आहे त्यामध्ये मी बुडवणार आहे आणि त्याला थोडासा मोदकासारखा आकार देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मोदकाची रेसिपी कशी वाटली, खूप सोपी आहे. तर एखाद्या वेळेस गाजराचा मोदक पण ट्राय करून पहा. तर इथे मी मोदकाचा आकार देऊन देते आहे आणि असेच आपल्याला 21 मोदक तयार करून घ्यायचे आहे. तर आज खास माझ्या गणपती बाप्पांसाठी गाजराचे मोदक आहे. उपवासाला पण तुम्ही करू शकता किंवा मग उपवासाला आता एकादशी होती तर तुम्ही एकादशीला शेंगदाण्याचे मोदकसुद्धा बनवू शकता. त्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे. तर गाजराचे मोदक तुम्हाला कसे वाटले. आता इथे मी पूर्ण बनवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसते आणि त्याला आपण खोबऱ्याने छान खोबरं लावून घेतलेलं आहे आणि टेस्टी पण लागते, कारण ड्रायफ्रूट्स पण टाकलेले आहेत आपण. तर आता इथे मी हार जे आहे ते बनवून घेतलेला आहे. हार झालेला आहे माझा. आता कलशासाठी हार बनवून घेते. आज फुलं पण आणलेली आहेत तोडून आणि काही बाहेरचे फुलं. तर इथे कलशासाठी हार केलेला आहे. आणि आता इथे रांगोळी. तर थोडीशी रांगोळी मी उंदीर काढायचा प्रयत्न केला, पण मला थोडंसं जमला नाही तो. आता इथे मी गणपतीची
बाप्पाची प्रतिमा काढते आहे रांगोळीने. तर कसा जमतो ते पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, जमतो की नाही जमत तर. आणि आता इथे हातातच मोबाईल घेतलेला आहे मी, कारण वेळ खूप होतो, मुलांना जायचं होतं. आणि जशी रांगोळी जमली तशी मी काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर जमली की नाही जमली ते नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि आज माझ्या गणपती बाप्पांचा जो शृंगार आहे तुम्हाला दिसलं असेल थोडंसं, तर मी ते काढून घेतलेलं आहे. आणि आता गणपती बाप्पाचीच प्रतिमा जी आहे ती रांगोळीने मी केलेली आहे. आणि ते रांगोळी काढून झालेली आहे. थोडेच कलर टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्या बाप्पांची जी सजावट आहे किंवा जो शृंगार आहे तो तुम्हाला दाखवते, कारण फुलांनी शृंगार होतो. तसं तर आपण मोत्याचं वगैरे जे काय आहे ते आपण घालतो, पण जर मोत्याचंही नसेल तर तुम्ही नुसतं फुलांनीसुद्धा आपले देव सजवू शकता, आपल्या देवांना शृंगार करू शकता. तर शृंगार म्हणजे हार असतो आणि फुलं. आज माझ्या गुलाबाच्या झाडाला एका डाळीवरच 3 फुलं आलेले आहेत, आणि तेही पण पिंक कलरचे आहेत. तर बघू शकता तुम्ही माझ्या कलशाचा हार, आणि आज जास्वंदाचं फूल पण आलेलं आहे, तर गणपतीला वाहलेलं आहे. आणि जे उंदीर मामा आहेत ते, आणि आज माझे देव बघा किती सुंदर दिसत आहेत. तर इथे 3 जे आहे फुलं ते एकत्रच होते, पूर्ण एकाच डाळीला आलेले आहेत, तर ते तसेच ठेवलेले आहेत. आणि बाप्पा कसे दिसतात ते पण सांगा तुम्ही. आणि आता इथे आरती पण झालेली आहे माझी, आणि पूजा पण झालेली आहे, आणि रांगोळी पण छोटीशी काढलेली आहे. आता पूजा झालेली आहे, आणि तुम्हाला मोदक कसे वाटले ते पण तुम्ही सांगा. आणि आज रांगोळी कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा, आणि मोदकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.